दृष्टिकोनातून हा सामना त्यांना जिंकायचा असेल तर आत्ता थोडे अगदी त्यांच्या ते टॉप गिअरनं जे बॅटिंग करत होते पहिल्या 2 ओव्हरमध्ये तिकडे आता गिअर शिफ्ट करू शकतात. नॉर्मल स्पीडनं सिंगल डबलनं आता सामना त्यांनाही जिंकता येऊ शकतो. हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत एकाच मॅचमध्ये सुपर ओव्हर बघायला मिळाली आणि तीही टाय झाली ती सुपर ओव्हर. उंच खेळत हवेत विकेट घेण्यासाठी विकेट टेकर गोलंदाज ओळखले जातात आणि अगदी येता क्षणी विकेट घेतले खेळाडू बाद. सुनील साळुंखेची गोलंदाजी आवडली असेल आज तर एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी हो जाऊ द्या. 10 विकेट कंप्लीट झाले त्याच्या 2 मॅचमध्ये. काय बॉलिंग केली या खेळाडूनं. विकेट टेकर गोलंदाज टॉप क्लास बॉलिंग परफॉर्मन्स. परंतु हे षटक भरपूर काय डिपेंड करेल. बंटीची विकेट मिळाली ज्याने षटका ठोकला तर नवीन बॅटर आता मैदानामध्ये आलेत. विश्वास पाटील बाबू पेंदरचे मैदानामध्ये आता आलेत. मागे मॅचमध्ये काय फिनिश टच दिला होता. पहिल्यांदा बॅटिंग स्वीकारली होती टीमनं आणि त्यानंतर जो वेल फिनिशरचा रोल त्याने अदा केला ना तर एक मोठा स्कोरबोर्ड उभा राहिला होता. खेचून मारायचा होता फटका अगदी अपेक्षित नजरेनं. थोडं डाऊनफुल पंचाकडे बघितलं परंतु पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत की ते सांगत असताना इन टू द स्लॉट तुमच्या स्लॉटमधून बॅटच्या जवळून आणि ते वाईट गाईडलाईनच्या आतून निघून गेलाय. त्यामुळे डॉट बॉलमध्ये याची गणना होईल. कोण सही यार पुन्हा एकदम गती कमी केली. स्लोरन फसवला स्वतःच्या फॉलोत्रमध्ये आणि हा जल्लोष मैदानामध्ये बघायला मिळतं. सेलिब्रेशन मैदानामध्ये बघायला मिळत आहे. आणखी एक इम्पॉर्टंट विकेट खेळाडू बाद. आणि अगदी त्या विकेट्स घेतले 2 याही ओव्हरमध्ये. मागील ओव्हरमध्ये देखील 2 विकेट घेतले होते आणि आता नवे बॅटर मैदानामध्ये आलाय परणपोरजी. परणपोरजी घोटवरून बिलॉंग करतो खेळाडू परंतु घोट गावाविरुद्धच खेळायचं आहे या मॅचमध्ये. कारण लीग स्टेजवर मी नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये तुमचे नाते संबंध मैत्री किती घट्ट असू द्या परंतु खेळाच्या मैदानाच्या बाहेर ते नातं जपायचं असतं. जेव्हा खेळाडू मैदानामध्ये उतरतात तेव्हा आपण एकमेकांचे प्रतिस्पर्धीच म्हणून खेळवा पाहिजेत आणि अगदी तसंच काही. परंतु बॉलिंग ॲक्शनमध्ये पुन्हा एकदा सुनील साळुंखे 2 विकेट घेतल्यात या ओव्हरमध्ये. 18 बॉल 18 पाहिजे होत्या आणि आता ती पहिले 3 बॉल सेफ आलेत. बघा दोघांमध्ये थोडंस तिकडे चर्चा होत असताना ही खरी क्रिकेटची रंगतदार स्थिती असते आणि तुम्ही आम्ही सगळेजण ते एन्जॉय करतोय. पुढे सरकले हवेत खेळत लेग कटर. पुन्हा एकदा इफेक्टिव्ह रोशन पाठीमागे होते आणि पुन्हा एकदा फिल्डिंग मधून तिकडे साथ मिळाली आणि अजून एक खेळाडू परततोय. अजून एक तिकडे धक्का मिळतोय टीमला. केडीचे वैभव सर जर विचार केला तर ह्या गोलंदाज ह्या मॅचमध्ये देखील 5 कंप्लीट. पहिला असा गोलंदाज की ज्यांनी 2दा ह्या स्पर्धेमध्ये 5 कंप्लीट केलाय. टॉप क्लास प्रदर्शन. परंतु सध्या का या मॅचमध्ये स्वर्गीय शांताराम शेठ मात्र प्रतिष्ठान बापू किंग एवन कुटारी संघ बॅटिंग मधून चुका करतोय का हा प्रश्न विचारला जातोय सध्या किरण. कारण 18 बॉल 18 पाहिजे तिकडे तुम्ही विकेट्सवर विकेट गमावतायत आणि अजिबात कॉन्फिडंट नाहीये सिंगल डबलकडे. त्याच कारणास्तव षटकारांचा हा मोह आहे ना तो सध्या आवडता आलेला नाहीये बॅटर्सना आणि त्यामुळे अगदी पुन्हा एक 2 हॅट्रिक. पूर्ण टोटल इनिंगमध्ये फक्त 2च सिंगल आले. 4 काही रन आले त्या
षटकार आणालेत. आणखी एक चांगला बॉल, परफेक्ट वाईड यॉर्कर, इम्पॅक्ट ओव्हर. या मॅच मधील 5 बॉल डॉट आलेत आणि त्यामध्ये 3 विकेट्स आलेत. ओव्हर हॅट्रिक तर कम्प्लीट झालीच आहे ऑलरेडी, परंतु फायपरही कम्प्लीट झाल्या. मागील मॅच मध्ये देखील 7 विकेट घेतल्या होत्या आणि मॅडन ओव्हर देखील. आणि पुन्हा एकदा मॅडन ओव्हरची शक्यता आहे, कारण हा बॉल अंतिम महत्वाचा आहे. रनवे मध्ये थोडस अर्थला सायकलींकडे बॅटर तुम्हाला बघायला मिळेल. आकाश पाटीलला खूप काही बदललंय सध्या मॅच मध्ये. रोहिंजन गावचा खेळाडू आकाश पाटील, किरवलीचा खेळाडू. हो मॅडन ओव्हर एकदा जोरदार टाळ्या. 3 विकेट प्लस मॅडन ओव्हर. पुन्हा एकदा काय जादुई गोलंदाजी केली सुनीलला. संपूर्ण ही स्पर्धा, खरं तर ही 16 प्रीमियर लीग आपल्या नावी केलं. चला प्रेक्षक वर्ग, बॅटरनं जेव्हा षटकार चौकार अर्धशतक जेव्हा तो खेळतो तेव्हा आपण त्याच्यासाठी टाळ्या वाजवतो, परंतु एकदा सुनीलसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय बॉलिंग केली या पठ्ठ्यानं, वेल जॉब. बारा बॉल आणि 18 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये सुरू आहे. क्रिकेट खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. सामना अगदी इझी दिसत होता, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही 38 रन केलेत आणि तिकडे 18 बॉल 18ची गरज असताना मॅडन ओव्हर तुम्ही खेळतायत. 3 विकेट्सही त्यामध्ये गमावत आहेत. त्यामुळं या चुका आहेत ना, या येणाऱ्या कालखंडामध्ये दर्शवतील किती मोठ्या चुका केल्यात. सुनीलला कोणतीच चान्स गमावले नाही विकेट घेण्याची.